शूर्पणखा आपल्या रक्तबंबाळ अवस्थेत राक्षसांच्या निवासस्थानाकडे धावत होती. तिचे नाक आणि कान छाटले गेले होते, त्यामुळे ती असह्य वेदनांनी विव्हळत होती. तिच्या मनात केवळ एकच विचार होता, सूड. तिने ठरवले की हा अपमान पुसून काढण्यासाठी तिला रावणाच्या मदतीची गरज आहे. पण रावणाशी थेट जाऊन बोलण्याआधी तिने आपले भावंड खर आणि दूषण मारले गेले आहेत याची माहिती आपल्या दुसऱ्या भावाला कुंभकर्णाला द्यायची ठरवली. शूर्पणखा लंकेत पोहोचली आणि तिने कुंभकर्णाच्या महालात प्रवेश केला. कुंभकर्ण हा अतिशय विशालकाय आणि बलाढ्य योद्धा होता, पण त्याच्या मोठ्या निद्राधीनतेमुळे तो 6 महिने सतत झोपायचा. सुदैवाने तो त्यावेळी जागा होता. शूर्पणखाच्या विदारक अवस्थेकडे पाहून तो चकित झाला आणि संतापाने ओरडला, कोणत्या शत्रूने माझ्या बहिणीला असे केले? त्याने स्वतःचा मृत्युदंड ठरवला आहे. शूर्पणखा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ओरडू लागली, भाऊ, दंडकारण्यात राम नावाच्या एका मानवाने माझा हा हाल केला आहे. त्याने आपल्या पत्नीला माझ्या प्रेमापेक्षा महत्त्व दिले आणि मला अपमानित करून माझे नाक आणि कान छाटले. त्याने आपल्या भाऊ लक्ष्मणासोबत मिळून खर, दूषण आणि त्रिशिराचा देखील वध केला. आमच्या राक्षसवंशाचा हा पराभव आहे. आता तुम्हीच याचा बदला घ्या. कुंभकर्ण गंभीर विचारात पडला. तो प्रचंड शक्तिशाली असला तरी रावणाच्या आज्ञेशिवाय युद्धात जाणे त्याला शक्य नव्हते. त्याने विचारपूर्वक उत्तर दिले, हे मोठे संकट आहे. राम साधा मानव वाटत नाही. त्याच्याकडे अपार सामर्थ्य आहे, हे स्पष्ट आहे. पण हे प्रकरण रावणाच्या कानावर घालणे योग्य ठरेल. केवळ तोच या संकटाचा उचित निर्णय घेऊ शकतो. शूर्पणखा तडफडत म्हणाली, हो, मी लगेचच भाऊ रावणाकडे जाते. तोच या अपमानाचा सूड घेऊ शकतो. ती लंकेच्या सुवर्ण महालाकडे धावू लागली. तिच्या वेदनांनी आणि अपमानाने तिचे संतप्त अश्रू ओघळत होते. लंकेच्या महालात पोहोचल्यावर तिने रावणाच्या दरबारात प्रवेश केला. विशाल, सोन्याने नटलेला सिंहासनावर एक महान योद्धा बसला होता, लंकेचा महाराज दशानन रावण. रावण अद्वितीय पराक्रमी योद्धा होता. त्याच्याकडे 10 मस्तके आणि 20 भुजा होती. प्रत्येकात वेगवेगळी शस्त्रास्त्रे धरलेली होती. त्याच्या स्वरात एक गूढ गर्जना होती, जी संपूर्ण सभागृह हादरवून टाकायची. त्याच्या भोवती राक्षस सरदार आणि मंत्री बसले होते, जे त्याच्या आदेशाची वाट पाहत होते. शूर्पणखाच्या रक्तबंबाळ अवस्थेकडे पाहून रावणाची भुवई उंचावली. तो गंभीर आवाजात म्हणाला, हे काय? माझी बहीण कोणत्या माणसाच्या हातून अशी जखमी झालीये? शूर्पणखाने क्रोधाने फणा काढल्यासारखी ओरडली, भाऊ, दंडकारण्यात राम नावाचा एक क्षत्रिय मानव आपल्या भावासोबत राहतो. त्याच्या सुंदर पत्नी सीतेला पाहून मी रामाला मला पत्नी म्हणून स्वीकारण्याची विनंती केली, पण त्या निर्लज्ज मानवाने माझी हेटाळणी केली. त्याने आणि त्याच्या भावाने मला हसू करून माझे नाक आणि कान छाटले. एवढेच नाही, तर त्याने आपल्या महान वीर बांधवखर, दूषण आणि त्रिशिराला ठार केले. रावण तिच्या शब्दांनी संतप्त झाला. त्याचा चेहरा लाल झाला. त्याच्या डोळ्यांत प्रचंड क्रोध झळकू लागला. त्याने आपल्या सभेसमोरील तलवार उचलली आणि सिंहासनावर धाडकन आपटली. संपूर्ण राजमहलात एक थरारक नाद घुमला. रावण गुरगुरत म्हणाला, कोण आहे हा राम? कोण आहे जो माझ्या राक्षसांना ठार मारतो? आणि कोणी माझ्या बहिणीचा अपमान केला आहे? शूर्पणखा कपटी हसत पुढे आली आणि म्हणाली, भाऊ, राम बलाढ्य आहे, पण त्याची पत्नी सीता हिची सुंदरता अलौकिक आहे. तिच्या सौंदर्याची उपमा स्वर्गातील अप्सरांशी करता येईल. तिचे रूप पाहून कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल. जर तिला तू लंकेत आणलेस तर ती तुझी राणी बनू शकते. त्यानंतर राम स्वतःच दुःखी होईल, त्याची शक्ती क्षीण होईल आणि तुला त्याचा सहज पराभव करता येईल. शूर्पणखेच्या ह्या कपटी युक्तीने रावणाच्या मनात वासनेची भावना जागी झाली. त्याला सीतेबद्दल ऐकून तिला पाहायची प्रबळ इच्छा झाली. त्याच्या अहंकाराला आणि राक्षसी वृत्तीला हे मानवावर सूड घेण्याचं योग्य कारण वाटले. तो त्याच्या सिंहासनावरून उठला आणि विशाल महालात गर्जना करत म्हणाला, रामाची पत्नी सीता आता माझी बनणार. मी स्वतः तिचे अपहरण करीन आणि तिला लंकेत आणेन. मग पाहू राम माझ्याशी कसा लढतो. रावणाच्या शब्दांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले. सभेत उपस्थित राक्षस योद्ध्यांनीही गर्जना केली. सर्वांनाच हे युद्ध पाहण्याची उत्सुकता होती. पण रावणाला हे माहीत होते की राम अत्यंत बलाढ्य आहे, म्हणून त्याने थेट युद्ध टाळून एका कपटी युक्तीचा विचार केला. रावणाने आपल्या वफादार सेवक मारीचाला भेटण्याचे ठरवले, कारण मारीच हा मायावी विद्या जाणणारा होता. त्याच्या मदतीने रावण आपल्या योजनेला आकार देणार होता. रावणाने आपल्या रथाला सिद्ध करण्याचा आदेश दिला. तो अत्यंत वेगाने मारीचाच्या दिशेने निघाला. आता एक भयंकर कट रचला जात होता, ज्यामुळे पुढे रामायणाच्या कथेने नवा वळण घेतला. मारीच आणि रावणाचा कपट युक्तीचा कट. रावण आपल्या महालातून क्रोधाने बाहेर पडला. त्याचा सुवर्ण रथ वादळासारखा पुढे निघाला. आकाशात उडणारा हा भव्य रथ घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेगाने मारीचाच्या आश्रमाच्या दिशेने जाऊ लागला. मारीच हा पूर्वी एक शक्तिशाली राक्षस होता, पण रामाने त्याला एकदा समुद्रात दूर फेकले होते. तेव्हापासून तो रामाची भीती बाळगून शांत जीवन जगत होता. तो वनात तपश्चर्या करत राहत होता आणि कोणत्याही संघर्षात पडत नव्हता. रावणाने मारीचाच्या आश्रमाजवळ पोहोचताच आपल्या शक्तिशाली आवाजात गर्जना केली, मारीचा, बाहेर ये, तुझी मदत मला आवश्यक आहे.
मारीच रावणाच्या गर्जनेने हादरून गेला. त्याला ठाऊक होतं की रावण कधीही कोणाची मदत विनाकारण मागत नाही. तो बाहेर आला आणि रावणाला नमस्कार करून म्हणाला, महाराज, कोणत्या कारणासाठी आपण येथे आले आहात? रावण क्रोधाने म्हणाला, मी एक मोठा कट रचला आहे. रामाची पत्नी सीता हिला मी लंकेत आणण्याचा निर्धार केला आहे, पण त्यासाठी तुझी मदत आवश्यक आहे. मारीच घाबरला. त्याने आधीच रामाचे पराक्रम पाहिले होते. त्याला ठाऊक होते की रामाशी शत्रुत्व केल्यास मृत्यू निश्चित आहे. तो नम्रतेने म्हणाला, महाराज, राम हा केवळ एक मानव नाही, तो पराक्रमी आणि दैवी शक्ती असलेला योद्धा आहे. मी पूर्वी त्याच्या हातून बचावलो होतो, पण आता पुन्हा त्याच्या मार्गात आलो तर माझा मृत्यू निश्चित आहे. रावणाने त्याच्याकडे क्रोधाने पाहिले आणि तलवार उपसत म्हणाला, मारीच, तुझ्याकडे दोनच पर्याय आहेत, रामाच्या हातून मरणे किंवा माझ्या हातून मरणे. मी तुला मारण्यास अजिबात संकोच करणार नाही. मारीच घाबरला. त्याला समजले की रावणाच्या रागासमोर कुठलाही युक्तिवाद टिकणार नाही. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि विचारपूर्वक उत्तर दिले, महाराज, जर मी मरणारच आहे तर रामाच्या हातून मरणे मला अधिक योग्य वाटेल. मी तुमच्या योजनेला साथ देतो. रावणाने समाधानाने मान हलवली आणि त्याला आपली योजना समजावून सांगू लागला. मारीच, तू एका सुवर्णमृगाचे रूप धारण करशील. तुझ्या चमकदार सुवर्ण त्वचेने आणि अद्वितीय सौंदर्याने सीतेला भुरळ पडेल. ती रामाला तुला पकडण्यासाठी पाठवेल. एकदा राम तुझ्या मागे धावत गेला की लक्ष्मण देखील सीतेला एकटी सोडून बाहेर पडेल. तेव्हाच मी संधी साधून सीतेचे अपहरण करीन. मारीचने डोळे मिटले. त्याला ठाऊक होते की हा त्याच्या जीवनातील अंतिम दिवस असेल, पण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याने आपल्या मायावी शक्तीने एक अद्भुत सुवर्णमृगाचे रूप घेतले. त्याचा संपूर्ण देह सोन्याच्या चमकदार कणांनी नटलेला होता. त्याचे सिंग हिरव्या पाचूसारखे चमकत होते आणि डोळे हिरवट नीलमण्यासारखे भासत होते. तो अतिशय मोहक आणि आकर्षक दिसत होता. रावणाने समाधानाने पाहिले आणि म्हणाला, सुंदर, आता हा सुवर्णमृग सीतेला भुरळ घालेल आणि माझा मार्ग मोकळा होईल. यानंतर मारीच आणि रावण दंडकारण्यात पोहोचले. मारीच नेमक्या क्षणी रामाच्या आश्रमाजवळ आला आणि तो सुंदर स्वरूपात उड्या मारत फिरू लागला. त्याचे तेजस्वी रूप पाहून आश्रमाभोवतीचे पक्षीही चकित झाले. तो जणू एका दैवी मृगासारखा भासत होता. सीतेने अचानक दूरवर हा अद्भुत मृग पाहिला आणि ती थक्क झाली. राम, बघा, हा मृग किती सुंदर आहे. मला तो हवा आहे. कृपया त्याला पकडा आणि माझ्यासाठी घरी आणा. रामाने मृग पाहून भुवया उंचावल्या. त्यांना काहीतरी संशय आला. ते लक्ष्मणाकडे वळून म्हणाले, लक्ष्मण, हा मृग साधा नाही. काहीतरी अघोरी शक्ती यामागे असू शकते. पण सीतेच्या आग्रहामुळे रामाने निर्णय घेतला. ठीक आहे सीते, मी हा मृग पकडतो. पण लक्ष्मण, तू सीतेसोबत इथेच राहा. कोणतीही आपत्ती आली तर तिला एकटी सोडू नकोस. राम आपली धनुष्य उचलून त्या मृगाच्या मागे जाऊ लागले. मृग हुशारीने धावत सुटला. तो मुद्दाम रामाला दूर नेत होता, कारण तो मारीच होता आणि त्याला रामाला आश्रमापासून लांब घ्यायचे होते. राम जितका वेगाने पळत होता तितकाच मृग त्याला चकवत होता. रामाच्या संशयास पुष्टी मिळाली. रामाने ठरवले की आता या मृगाचा शेवट करायचाच. त्यांनी आपल्या धनुष्यात एक बाण लावला आणि द्रुतगतीने तो सोडला. तो बाण मृगाच्या छातीत घुसला आणि मारीच जमिनीवर कोसळला. मारीच आपल्या अंतिम श्वासात कपटयुक्तीला पूर्णत्वास नेण्यासाठी मोठ्याने ओरडला, लक्ष्मण, लक्ष्मण, माझी मदत कर. राम हे ऐकून स्तब्ध झाले. त्यांना माहीत होते की हा आवाज त्यांचा नाही, पण मारीचने अत्यंत हुबेहूब लक्ष्मणाच्या आवाजात ही हाक मारली होती. आश्रमात ही हाक ऐकून सीतेचे मन विचलित झाले. ती घाबरून लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मण, राम संकटात सापडले आहेत. लवकर जा आणि त्यांची मदत करा. लक्ष्मणाला ठाऊक होते की रामावर कोणीही सहज विजय मिळवू शकत नाही. तो सीतेला समजावत होता, पण सीता अधिकच घाबरली आणि म्हणाली, जर तू रामाची मदत करणार नाहीस तर याचा अर्थ तुला माझ्यावर वाईट हेतू आहे. हे ऐकून लक्ष्मण दुःखी झाला. त्याला जाणवले की आता त्याच्याकडे पर्याय नाही. त्याने रामाच्या आज्ञेचं उल्लंघन करून आश्रम सोडायचा निर्णय घेतला. तो रामाच्या दिशेने धावू लागला आणि आता आश्रमात सीता एकटीच उरली. दुसऱ्या बाजूला रावण हेच क्षणाची वाट पाहत होता. तो एक साधूचे रूप धारण करून आश्रमाच्या दिशेने जाऊ लागला. सीतेला एकटी पाहून त्याने आपला भयावह कट पुढे राबवायचे ठरवले. आता पुढच्या घटनेत संपूर्ण रामायणाला कलाटणी देणारी घटना घडणार होती, रावणाचे सीतेचे अपहरण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.